माणसाचा जन्म कशासाठी हा आपला प्रवचनाचा मुख्य विषय आहे. आणि या विषयाच्या अनुरोधाने आपण आतापर्यंत बरंच विषय पाहिले. या प्रश्नाचं उत्तर मी प्रत्येक वेळेला दिलेलं आहे. ते म्हणजे असं की माणसाचा जन्म हा आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे. हे जग कसं आहे, जग सत्यम शिवम सुंदरम असं हे जग आहे. हे जग जे आहे हे सत्यम शिवम सुंदरम असा जीवनविद्येने मांडलेला सिद्धांत आहे की जग हे सत्यम शिवम सुंदरम आहे. आपलं हे जे जीवन आहे हे जीवनसुद्धा सत्यम शिवम सुंदरम असं आहे की स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. तर जीवनसुद्धा आपलं जे आहे हे सत्यम शिवम सुंदरम असं आहे. पण असं असून सुद्धा आज आपल्याला अनुभव जो येतो तो उलट येतो. हे जग सुंदर आहे असं म्हणता आपल्याला या जगामध्ये सर्वत्र रक्तपात, युद्ध, लढाया, भांडण, तंटे, बखेडे ह्या गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात. मग याला सुंदर कसं म्हणणार? मला सांगायचा मुद्दा असा की जगामध्ये आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे. पण प्रत्यक्षामध्ये आपण उलट करतो की आपण दुःख देता देता इतरांना स्वतः दुःखी होतो आणि इतरांनाही दुःखी करतो. हा आपल्याला अनुभव येतो. निर्माण हे असं का होतं हा प्रश्न निर्माण होतो की जगामध्ये असं का चाललेलं आहे. त्याचं कारण एकच आहे की माणूस कधी ह्याचा विचारच करत नाही. हे असं का चाललेलं आहे याचा विचार करत नाही. तो असं धरून चालतो की असंच होणार. तो असा धरून चालतो की असंच युगानुयुगे असंच चालणार हे तो गृहीत धरतो आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याच्या ऐवजी तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचं म्हणणे असंच होत राहणार. जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं म्हणते की जिथे परिणाम आहे तिथे कारणे असलीच पाहिजे. आणि म्हणून हा जो परिणाम आपल्याला जो दिसतो आहे त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे शहाणपणाचा अभाव. शहाणपणाचा अभाव जिथे जिथे असतो तिथे तिथे दुःख असतं आणि शहाणपणाचा प्रभाव जिथे जिथे असतो तिथे तिथे सुख, शांती, समाधान, आनंद असतो. एका घरामध्ये 10 माणसं आहेत. ही 10ही माणसं शहाणी आहेत. त्यांच्याजवळ शहाणपण आहे. त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद सर्व राहणार. पण ज्या घरामध्ये भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, पण शहाणपणाचा अभाव आहे, त्या घरामध्ये भांडण, तंटे, बखेडे, कोर्ट कचऱ्या ह्या सगळ्या गोष्टी चालतात. हे आपल्याला अनुभवायला येतं. आणि म्हणून शहाणपणाला पर्याय नाही हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि गंमत अशी आहे की हे शहाणपण कुठेही दिलं जात नाही, कुठे शिकविलं जात नाही. त्याचं महत्त्व लोकांना समजलेलं नाही. शहाणपण नेमकं कशात आहे ते समजलं नाही आणि ह्याचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागतात. म्हणून जीवनविद्याने असं सांगितलं की शहाणपण म्हणजे शुभनियती निर्माण करण्यात शहाणपण आहे. म्हणून तुम्ही शुभनियती निर्माण करा. पण शुभनियतीच्या पूर्वी नियती म्हणजे काय हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा नियती ही माणूस स्वतःच्या कर्मातून निर्माण करत असतो आणि तो जी नियती निर्माण करतो ती त्याच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. हा एक फार महत्त्वाचा सिद्धांत जीवनविद्येने मांडला. आता गंमत अशी आहे की माणूस 3 गोष्टी करत असतो. तो नेहमी विचार करतो, तो नेहमी उच्चार करतो, तो नेहमी इच्छा करतो, तो नेहमी आचार करतो. आता ह्या 4 गोष्टी आपण सतत करत असतो. विचार करणं, इच्छा करणं, उच्चार करणं आणि आचार करणं ह्या 4 गोष्टी आपण सतत करत असतो. आणि हे करत असताना विशेषतः आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार चाललेले असतात. आपल्याला ठाऊक पण नसतं आपल्या डोक्यामध्ये विचार चाललेले आहेत. आपण बऱ्याचशा गोष्टी मनातल्या मनामध्ये इच्छा करत असतो. हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको. नको म्हणणं ही सुद्धा इच्छाच आहे. हे मला नाही पाहिजे असं म्हणतो आपण. आपण काय म्हणतो, हे मला नाही पाहिजे म्हणजे मला नको हे मला पाहिजे. कळलं की नाही? म्हणजे आपल्याला जे काही पाहिजे असतं आणि नको असतं
हे आपण लक्षात ठेवलं. तर आपण ज्यावेळेला मनामध्ये इच्छा करतो त्यावेळेला इच्छा आपण जे करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे काय नको हे सगळं चाललेलं असतं आणि हे मनातल्या मनात चाललेलं असतं. बोलतो आपण ते जनामध्ये बोलतो, मनात बोलतो आणि काहीतरी आपण करत असतो जीवनामध्ये. आणि म्हणून आपलं जीवन म्हणजे काय, आपण एकतर विचार करतो, इच्छा करतो, बोलतो किंवा काहीतरी आपण करतो, हे आपलं जीवन आहे. म्हणजे जीवनाचे खरं सांगायचं म्हणजे 4 भाग आहे आणि हे आपल्या जीवनात सतत चाललेलं असतं. जन्मल्यापासून मरेपर्यंत हे आपण सतत करत असतो. बोलतो काय, काहीतरी करतो काय, विचार करतो, इच्छा करतो, हे सगळं चाललेलं असतं आपल्या जीवनामध्ये. आता हे जे चाललेलं असतं ह्याला चलती का नाम गाडी म्हणतात. मी काय म्हणतो ते लक्षात आलं की नाही. हे जे चाललेलं असतं ना ह्याला चलती का नाम गाडी म्हणतात. पण हे आपण जेव्हा चालवतो तेव्हा ती गाडी आपण आपल्या ताब्यामध्ये असते ती गाडी, आणि आपण ताब्यामध्ये गाडी ठेवून ती गाडी चालवतो तेव्हा आपण गाडी चालवतो असं म्हणतो. नाही तर गाडी चालते आहे, चलती का नाम गाडी. तसं आज आपली परिस्थितीमध्ये अशी आहे की विचार आपण करतो असं म्हणतो, प्रत्यक्षामध्ये विचार चाललेले असतात. इच्छा आपण करतो असं म्हणतो, म्हणून इच्छा आपण आपोआप आपले मनामध्ये चाललेले असतात. बोलतानासुद्धा आपण सावध नसतो, बोलतानासुद्धा आपण सहज काहीतरी बोलत असतो आणि करतानासुद्धा आपण विचारपूर्वक करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्या ध्यानात येईल की आपल्या दुःखाचं मूळ नेमकं कुठे आहे. म्हणून विचार करताना शहाणपण पाहिजे, इच्छा करताना शहाणपण पाहिजे, बोलताना शहाणपण पाहिजे आणि करताना शहाणपण पाहिजे. हे 4ही ठिकाणी शहाणपण पाहिजे. शहाणपणाचा जर अभाव असेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य प्रत्यक्ष परमेश्वराला पण नाही. आणि म्हणून सुखी होण्याचा एकच मार्ग म्हणजे शहाणपण मिळवणं. आज लोक पैशाच्या मागे आहेत. आज जो उठतो ना पैसा 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 पैसा, पैशाच्या द्वारे सत्ता मिळवायची, सत्तेच्या द्वारे पैसा मिळवायचा आणि अशा तऱ्हेने पैसा पैसा करून आज लोक जो उठतो तो पैसा, जो उठतो तो पैशाच्या मागे लागलेला आहे. म्हणजे पैसा लोकांचा देव झालेला आहे. याचा परिणाम असा झालेला आहे की पैसा मर्यादित आणि माणसांची संख्या अमर्याद, आणि त्याच्यामुळे संघर्ष निर्माण होतो. मग काही लोकांकडे आहे रे आणि बहुतेक सगळे नाही रे असे जनतेमध्ये विभागणी होते, आहे रे आणि नाही रे, आणि ह्यांच्यामध्ये मग संघर्ष निर्माण होतो. सांगायचा मुद्दा असा की पैशाच्या मागे लागून कोणीही माणूस आतापर्यंत सुखी झालेला नाही. एक लक्षात ठेवायचं, जगामध्ये कोणीही माणूस पैसा, संपत्ती आणि सत्ता या तिन्हीच्या पाठीमागे लागणारी माणसं जगामध्ये कधीही सुखी झालेली नाहीत, आज सुखी नाहीत आणि याच्यापुढे सुखी होणार नाही. कारण सत्ता, संपत्ती आणि पैसा ही ज्यावेळेला मनुष्य स्वार्थासाठी वापरतो त्यावेळेला तो स्वतःच्या जीवनामध्ये अनर्थ निर्माण करतो आणि सामाजिक जीवनामध्ये, राष्ट्रीय जीवनामध्ये तो अनर्थ निर्माण करतो. याच्या उलट सत्ता, संपत्ती आणि पैसा हा ज्या वेळेला लोकांच्या कल्याणासाठी, भल्यासाठी जेव्हा तो त्याचा वापर करतो त्यावेळेला तो स्वतः सुखी होतो, त्याचं कुटुंब सुखी होतं, समाज सुखी होतं, राष्ट्र सुखी होतं. पण ह्याला शहाणपण लागतं की आपल्या हातामध्ये आलेली सत्ता, आपल्या हातामध्ये आलेला पैसा, आपल्या हातामध्ये आलेली संपत्ती ह्याचा उपयोग आपण भल्यासाठी करायचं, इतरांच्या भल्यासाठी करायचं, इतरांच्या चांगल्यासाठी करायचं, ह्यालासुद्धा शहाणपण लागतं. आज हे शहाणपण नसल्यामुळे माणसं पैसा 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 करत पैशाच्या पाठीमागे धावतात, पैसा खूप मिळवण्याचा प्रयत्न करतात, 7 पिढ्यांची कमाई करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचा परिणाम एवढाच होतो की सगळ्या ज्या पुढल्या जनरेशन ज्या आहेत त्या आळशी बनतात, त्यांच्या हातामध्ये पैसा येतो त्यामुळे ते व्यसनी बनतात आणि ते स्वतःच्या कुटुंबाला आणि समाजाला दुःख निर्माण करण्यात कारणीभूत ठरतात. हे सर्व जर आपल्याला जर अवॉइड करायचं असेल,
जर टाळायचं असेल तर त्याला शहाणपणाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, तुम्हाला जर शांती पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी तुमच्याजवळ शहाणपण पाहिजे. आणि एक शहाणपण जर असेल तर तो माणूस सुखी झाल्याशिवाय राहत नाही. आता हे शहाणपण मिळवण्याचा मार्ग मी मागे सांगितला की शुभ नियती निर्माण करणं. आणि शुभ नियती सांगत असताना नियती म्हणजे काय हे पण सांगितलं. म्हणून नियती ही आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर येत नाही. तर नियती ही आपल्या कर्मातून निर्माण होते. आपण जे कर्म करतो म्हणजे विचार, उच्चार, आचार, त्याच्यातून नियती निर्माण होते. ती जी नियती निर्माण होते म्हणजे आपण करतो, ती नियती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. आणि म्हणून नियती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. मग आपल्या सुखाला जी नियती कारणीभूत ठरते त्याला शुभ नियती म्हणतात. आणि आपल्या दुःखाला जी नियती कारणीभूत ठरते त्याला अशुभ नियती असे म्हणतात. म्हणून शुभ नियती निर्माण करायची का अशुभ नियती निर्माण करायची हे तू ठरव. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण आहोत हे आपण कधी विसरता कामा नये. जीवनविद्येचे 2 सिद्धांत आपण कधी विसरता कामा नये. एक, आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे, हा एक सिद्धांत कधी विसरता कामा नये. का तर हा सिद्धांत सतत आपण जर लक्षात ठेवलं तर आपण करतो काय आणि आपण काय केलं पाहिजे ह्याच्यातला फरक हा तुम्हाला सतत जाणवत राहील. गंमत अशी आहे की आम्ही एकदा साताऱ्याला 5 दिवस प्रवचनं केली आणि तिकडे आमचा विषय होता माणसाचा जन्म कशासाठी, हा विषय होता. आणि तो सर्व ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये वगैरे जाहीर झाला होता. कराडमध्ये एक गाव आहे, त्या गावातली काही माणसं त्यांनी ते आमचं माणसाचा जन्म कशासाठी हा विषय बघितला. त्याच्यामध्ये जो एक प्रमुख होता त्यांनी असा विचार केला की हा विषय काहीतरी वेगळा वाटतो. आपण आतापर्यंत असा कधी विषय आपण कधी प्रवचनाचा विषय असा आपण कधी ऐकलेला नाही. जाऊन बघूया तर खरं. हा राहत होता कराडच्या एका गावात आणि माझी प्रवचनं होती साताऱ्याला. पण गावातली माणसं बरोबर घेऊन तो साताऱ्याला आला. एकच दिवस प्रवचन ऐकायचा त्याचा विचार होता, पण ओळीने 5 दिवस त्यांनी माझी प्रवचनं ऐकली. आणि त्याच्या लक्षामध्ये आलं की अरे आपण करतो काय आणि आपण जन्माला आलो कशासाठी हे त्याच्या लक्षात आलं. त्याचं काय झालं होतं, त्याच्या मनाच्या विरुद्ध मुलीने लग्न केलं होतं. परिणाम असा झाला की त्याने भीष्म प्रतिज्ञा केली की मुलीचं मी तोंड बघणार नाही म्हणून. कळलं की नाही. लग्न होऊन 6 वर्ष झाली, मुलीला मुलं झाली, पण ह्यानी कधीही त्या मुलीचं तोंड बघितलं नाही, त्या नातवंडाचं तोंड बघितलं नाही आणि जावयाचंही तोंड बघितलं नाही. ते राहत होते कोल्हापूरला, मुलगी कोल्हापूरला आणि हे कराडच्या एका गावात. सांगायचा मुद्दा हा की त्यांनी असा विचार केला की आता मी माझ्या मुलीचं तोंड बघत नाही, माझ्या नातवंडाचं तोंड बघत नाही, माझ्या जावयाचं तोंड बघत नाही, त्यामुळे मी आतून दुःखी आहे, तेही दुःखी आहेत, माझी पत्नी दुःखी आहे, माझी मुलं दुःखी आहेत, हे सगळ्यांच्या दुःखाला मी कारणीभूत ठरतो आहे. हे मी काय करतो आहे हे त्याच्या लक्षामध्ये आलं की माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे आणि मी काय करतो आहे, मी दुःख देता देता स्वतःचं आणि इतरांचं दुःख निर्माण करतो आहे हे त्याच्या लक्षामध्ये आलं. त्यांनी काय करावं तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी आपली भीष्म प्रतिज्ञा मोडली आणि सरळ तो कोल्हापूरला गेला. पण कोल्हापूरला आपला जावई कुठे राहतो हेही त्याला माहीत नव्हतं. गंमत अशी की त्याचं तोंडच बघायचं नाही म्हटलं तर गाव त्याला मग आपला जावई कुठे राहतो ह्याचा शोध करावा लागला. आणि मग तो जेव्हा जावयाच्या घरी गेला तर सगळेजण चाट झाले, थक्क झाले की हा म्हणून आपल्या घरी आला कसा. आणि मग सगळीकडे आनंद झाला, ह्या माणसाच्या घरामध्ये आनंद झाला, जावयाच्या घरामध्ये आनंद झाला, सर्व ठिकाणी आनंद झाला. मला सांगायचा मुद्दा काय, आमची फक्त प्रबोधन केलं आणि त्या प्रबोधनाच्या द्वारे त्याच्या संसारामध्ये आनंद झाला, या इथे मुलीच्या संसारामध्ये आनंदी झाला, सगळीकडे आनंद झाला. हे मी काय सांगतो आहे की
आनंद वाटा आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे, हे जर आपण विसरलो तर आपण विपरीत काहीतरी करायला लागतो. ह्याच्या नेमकं उलट आपण वागायला लागतो, बोलायला लागतो, करायला लागतो, विचार करतो त्याप्रमाणे. पण आनंद वाटा आनंद लुटण्यासाठी आहे, हे जर आपल्या सतत स्मरणात असेल, मी तर ह्याला म्हणेन नामस्मरणापेक्षा तुझं हे स्मरण महत्त्वाचं आहे. नामस्मरण आपण जे करतो ना, त्याच्याही पेक्षा हे स्मरण महत्त्वाचं आहे असं मी म्हणेन. का तर आपण त्या ठिकाणी मग जागृत राहतो, आणि जागं राहणं हेच तर महत्त्वाचं आहे. या निशा सर्वभूतानां यस्याम जागर्ती संयमी, असं एके ठिकाणी भगवंताने गीतेमध्ये म्हटलेलं आहे की माणसं हिताच्या ठिकाणी झोपलेली असतात, आणि ज्या ठिकाणी आपला घात आहे त्या ठिकाणी ती जागी असतात, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. म्हणून या वाक्याने माणसाचा जन्म कशासाठी आहे? आनंद वाटा आनंद लुटण्यासाठी आहे. हे सतत आपण जर स्मरणात ठेवलं आणि आपण वागतो काय हे जर आपण पाहिलं, तर आपल्या स्मरणात आणि आपल्या वागण्यात जी तफावत आहे ती आपल्या ध्यानात येईल. आणि ही तफावत आपण भरून काढली पाहिजे, ही जागृती. आणि ही जागृती आली ना की सर्व काम झालं. या त्या एके ठिकाणी म्हटलेलं आहे ना, नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनं तव. ही जागृती येणं, ही विस्मृती प्राप्त होणं, ह्याला महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून जीवनामध्ये शहाणपणाला जीवनविद्येने फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. की आपल्याला जर शहाणपण मिळालं तर आपलं जीवन सुखी होईल, कुटुंबाचं जीवन सुखी होईल, समाजाचं, राष्ट्राचं, सर्वांचं जीवन सुखी करायला शहाणपण हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला, शहाणपण हाच नारायण आणि तोच सत्यनारायण. जीवनविद्येने एक नवीन जे सिद्धांत मांडले ना, किंवा नारायण म्हणजे आपण म्हणतो सत्यनारायण. आता नारायण आम्हाला माहिती आहे, नारद मुनी म्हणतात नारायण नारायण नारायण, ते आपल्याला माहिती आहे. मग हा सत्यनारायण कुठून आणला? हा सत्यनारायण म्हणजे शहाणपण. सत्यनारायण म्हणजे शहाणपण. आणि म्हणून हा सत्यनारायण म्हणजे शहाणपण, ह्याची आपण पूजा करणं म्हणजे आपण धार्मिक. या शहाणपणाची पूजा करणं म्हणजे आपण धार्मिक. आणि शहाणपणाचा अभाव त्याची जर आपण उपासना जर केली तर आपण अधार्मिक. आज जगामध्ये मी मगाशी म्हटलं की आज जगामध्ये लोक धर्म 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 म्हणतात, पण शहाणपणाचा अभाव असतो. सोल ऑफ रिलिजन इज विजडम, एसेन्स ऑफ रिलिजन इज विजडम. हे जे मी पुन्हा पुन्हा सांगतो त्याचं कारण हे आहे की शहाणपण वगळलं तर जीवनाला काही अर्थ राहत नाही. किंबहुना शहाणपण जर नसेल तर जीवनामध्ये अनर्थच, दुसरं काही वाटायला येणार नाही. शहाणपणाचा अभाव जीवनात अनर्थ निर्माण करायला कारणीभूत ठरतो, आतापर्यंत ठरलेलं आहे आणि याच्यापुढे तेच होणार. आणि म्हणून जीवनविद्या सांगते, तुम्हाला जर शहाणपण पाहिजे असेल तर शुभ नियती निर्माण करा. नियती निर्माण करणे तुझ्या हातात आहे. तू त्याचा निर्माता आहेस, नियतीचा तू निर्माता आहेस. तू जसा मुलांना जन्म देतोस तसं नियतीला तू जन्म देतोस. आणि म्हणून ही जी नियती जी आहे, ही शुभ नियती निर्माण करायची का अशुभ नियती निर्माण करायची हे तुझ्या हातात आहे. आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे तुझ्या हातात आहे. आणि म्हणून शुभ नियती निर्माण करण्यासाठी ती कशी निर्माण करायची त्याचं शास्त्र तू समजावून घे. ते शास्त्र म्हणजे जीवनविद्या. त्याचं शास्त्र तू समजावून घे. ते शास्त्र म्हणजे जीवनविद्या. जीवनविद्या हे शास्त्र आहे, हे सायन्स आहे. आणि म्हणून ही विद्या जर आपण ग्रहण केली तर आपल्या जीवनाला लागलेलं दुःखाचं ग्रहण सुटल्याशिवाय राहणार नाही. हा जीवनविद्येचा सिद्धांत. आणि म्हणून याच्यासाठी हे शहाणपण मिळण्यासाठी शुभनियती निर्माण करा. आता शुभनियती निर्माण करायची म्हणजे काय करायचं आला प्रश्न. शुभनियती निर्माण करायचं म्हणजे नेमकं करायचं काय? तर शुभनियती निर्माण करायचं म्हणजे अगदी सोपं आहे. हो, आहे सोपं, फक्त आपण केलं पाहिजे. शुभनियती निर्माण करायचं म्हणजे काय करायचं? शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभकर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने.
किती सोपं आहे. तुला जीवनाचं सोनं करायचं आहे ना, जीवन तुला सुखी करायचं आहे ना, जीवन तुला आनंदी करायचं आहे ना, जीवनामध्ये तुला यश पाहिजे ना, जीवनामध्ये तुला आबाद पाहिजे ना, मग सोपी गोष्ट आहे. तू सतत शुभचिंतन कर. अशुभ चिंतन करायचं नाही. शुभ इच्छा कर, अशुभ इच्छा करायची नाही. शुभ बोल, अशुभ कधी बोलायचं नाही. आणि शुभ कर, अशुभ करायचं नाही. एवढं तू केलंस ना की जीवनामध्ये सुखच सुख. या जगाचं नंदनवन जर आपल्याला करायचं असेल तर जगातल्या लोकांनी हे केलंच पाहिजे. बाकीच्या गोष्टी आपण किती जरी केल्या ना त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि आज बघा, आज जगामध्ये बाकीच्या गोष्टी करायला लोक शिकवतात, पण शहाणपण बाबा तू मिळव तेच महत्त्वाचं आहे. हे कोणी सांगत नाही. हे कोणी सांगत नाही म्हणून आम्हाला सांगावं लागतं. आणि म्हणून ह्याच्यासाठी जीवनविद्येचं हे तत्त्वज्ञान आज आम्ही जगाला सांगतो आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे